संघटना 1701 महावितरण आणि महापारेषण संयुक्त यजमानाने हे प्रवेश सोहळा आयोजित केलं होतं। यामध्ये 50% महिला आणि 50% पुरुष असं 80 लोकांचा प्रवेश आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये झालं। या सर्वांना केंद्रीय नेतृत्वाने प्रवेश दिला, त्यांना पूर्ण पुष्पहार करून त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि हे सर्व सन्माननीय विद्युत सहाय्यक आहे पारेषणमध्ये आणि महावितरणमध्ये आणि इतर संघटनेतून काही तांत्रिक कामगारांनी प्रवेश केलेला आहे। संघटनेत जाहीर प्रवेश केलेला आहे। 80 ते 82 प्रवेश आहे। यांचं परभणीमध्ये जेव्हा यवतमाळला 9 नोव्हेंबरला केंद्रीय कार्यकारिणीची सभा झाली होती, त्यावेळेस आम्ही नाना चट्टे, बाबुराव तोटेवाळ आणि श्याम लमधडे या तिघावर जबाबदारी सोपवली होती की परभणीमध्ये प्रवेश सोहळा आयोजित करावं। या तिन्ही मान्यवरांनी यशस्वीरित्या त्यांची जबाबदारी पार पाडली, प्रवेश दिला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून संघटनेची वाटचाल फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। आज या परभणी जिल्ह्यामध्ये 300 तांत्रिक कामगारांनी जे महावितरणने एम्प्लॉई फोल्डर काढलं, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हान केलं महावितरणने, ते आव्हान स्वीकारून परभणी जिल्ह्याने 300 महावितरणचे सदस्य नोंदणी केली आणि महापारेषणमध्ये 80ची नोंदणी केली। 400चा आकडा पार पाडतील अशी आशा या ठिकाणी झाले। संघटनेवर विश्वास ठेवून इतर संघटनेतून आज बहुतांशी लोक यांनी प्रवेश केलेला आहे आणि या संयोजन समितीमध्ये जे भास्कर पवार असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आजचा सोहळा यशस्वी करण्यासाठी विक्रमी आजचा आकडा झालेला आहे। यापूर्वीही प्रवेश सोहळे फार झाले, परंतु तो 20-25चे असायचे, 15-20चे, पण आज 80चा आकडा परभणीकरांनी फार मोठ्या दिलाने पार पाडला। आमदार साहेब डॉक्टर राहुल पाटील साहेब हे आजचे उद्घाटक होते, पण काही निवडणुकीचे वारे आहे सध्या आणि आचारसंहिता असल्यामुळे ती एक अडचण आलेली आहे। आचारसंहितेची असल्यामुळे ते निवडणुकीच्या धावपळीमध्ये आहे। तरी आमचे केंद्रीय नेतृत्व पूर्ण आलं। भाऊसाहेब म्हात्रे पाटील, नानासाहेब चट्टे, आपल्या बाबुराव तोटेवाळ, शेख मुजीब, आपल्या श्याम लमधडे, आपल्या माणूदास शेवाळे, जे आर पी थोरात, हे सर्व जे मंडळी आहे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला आणि या ठिकाणी एकमुखी ठराव पारित करण्यात आला की जी प्रथा 20 वर्षापासून चालू होती, 25 वर्षापासून, ती तुटली आहे। बोनसची, सानुग्रह अनुदानची, यासाठी 24 तारखेला सर्व संघटनेची बैठक मुंबईमध्ये आहे महावितरण कार्यालयामध्ये। त्यावेळेस सर्व संघटनेला सरचिटणीस नात्याने, अध्यक्ष नात्याने आम्ही या सर्व कृती समितीला आव्हान करणार आहे की प्रथा तुटू देऊ नका, कारण 24मध्ये 19,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळालेले आहे, ती अनुदान मिळाला पाहिजे, यासाठी ही संघटना आग्रही राहील। आणि संघटनाचा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी पारित करण्यात आलं की जे पेन्शनसाठी प्रस्ताव देणार आहे महावितरण, ते लवकरात लवकर द्यावं, कारण के पंडित नावाचे ॲक्च्युली 3rd पर्सनला त्यांनी अपॉइंट केलेलं आहे। आणि दुसरंही ठराव पास झालेला आहे या ठिकाणी की 2005च्या नंतर, विभाजनानंतर जी एक अनोमली यंत्रचालक आणि लाईन स्टाफमध्ये पगारामध्ये जो प्रचंड अशी निर्माण झालेली आहे, ते प्रस्ताव जे कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार साहेब आहे अनामली कमिटीचं, त्यांना 1 तारखेला अहवाल आमचा सादर होईल आणि त्यानंतर 1 महिन्याची त्यांना मुदत देण्यात येईल। 1 महिन्यामध्ये अनामलीचा यंत्रचालकांचा सुटला नाही तर त्यावर ऑपरेटरचा आणि लाईन स्टाफचा त्यावर निश्चितरित्या आंदोलन करण्याचाही निर्णय झाला। 21 डिसेंबरला 28वा वर्धापन दिन आमचा आहे, तो 11 डिसेंबरला होता, परंतु तो 21 डिसेंबरला सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नानासाहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे रुक्मिणी सभागृहामध्ये। त्या ठिकाणी आम्ही सर्वांना आव्हान केलं की जास्तीत जास्त संख्येने या वर्धापन दिनाला उपस्थित